गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करीते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठल विठ्ठल गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तम अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा
बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. सेवेकरिता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काला या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये जो परिणाम झाला त्या परिणामाचं वर्णन या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल. विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा या उत्सवाची अधिष्ठात्री देवता असणारे भगवान करळेश्वर यांच्या अपार दयेमुळे अनुग्रहामुळे अहैतुकी कृपेमुळे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम मौजे काराळा या ठिकाणी मला वाटतंय उत्सव तर आपला अनेक वर्षापासून चालू आहे. भगवान करळेश्वराचा उत्सव किती वर्षापासून चालू आहे, किती दिवसापासून चालू आहे बसलेल्यापैकी कोणालाही सांगता न येणार आहे. अनेक वर्षापासून पण त्याचं सुधारित आवृत्ती म्हणून काही वर्षांनी सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपण सर्वजण समस्त ग्रामस्थ मंडळ आणि महाराज मंडळीच्या सहकार्याने अशा पद्धतीने होत असतं. उपस्थित या चिंतन सेवेमध्ये काल्याच्या चिंतन सेवेमध्ये गावातील सर्व भाविक मंडळी भक्तिमती माता अबाल वृद्ध तरुण वैष्णव वारकरी टाळकरी भजनी मंडळी महाराज मंडळी या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये गावातील महाराज मंडळी असतील त्याच्यामध्ये कथेमध्येच आमच्या परम मित्र असणारे आमचे श्री हरिभक्तीपरायण पूजनीय उद्धवजी महाराजांनी सांगितलं वारकरी भूषण असणारे आमचे बालाजी महाराज गावाचे सुपुत्र आहेत. त्याच पद्धतीने चव्हाण बाबा आहेत, ऋषिकेश महाराज वगैरे इत्यादी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ काऱ्हाळा या संयुक्त विद्यमानाने हा चालत असलेला अखंड हरिनाम उत्सव सालाबादप्रमाणे त्या निमित्ताने गावातील जशी भजनी मंडळी बाकीची सर्व उपस्थित आहेत, वारकरी मंडळी उपस्थित आहेत, त्याच पद्धतीने आपल्या परिसराचं वैभव म्हणजे ही सगळी उभा राहिलेली एकाहूनी एक बळीरे अशा प्रकारची ही मंडळी आहे. विठ्ठल विठ्ठल. अनेक अंगाने अनेक गोष्टीने कारहळ्याची प्रसिद्धी आहे, नामलौकिक अशा प्रकारचं आहे. मला वाटतं सगळ्या जर गोष्टी आपण गावाच्या संबंधाने सांगायला लागलोत तर नक्कीच आपल्याला चिंतन करण्याकरता वेळ कमी पडणार आहे. आणि आपल्या गावाची महती कुठपर्यंत गेलेली आहे मला वाटतं आपल्याला ती नक्की अशा प्रकारची माहिती आहे. अनेक अंगाने हे गाव नटलेलं अशा प्रकारचं आहे आणि त्यानिमित्ताने हा सगळ्यात भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा वार्षिक महोत्सव म्हणजे शिवरात्री महोत्सव भगवान करळेश्वराचा. त्यानिमित्ताने आपण आपल्या पंचक्रोशीतून सगळी ही वंदनीय आदरणीय अशा प्रकारची गायनाचार्य मंडळी वारकरी मंडळी मृदंगाचार्य मंडळी अशा प्रकारची आहे. महाराज मृदंगाचार्याकडे नुसतं बघितलं तरी आनंद होतोय. वाजत असताना ते हावभाव वगैरे आणि किती वाजवून कोणते बोल टाकावं भानच राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आमचा काही जास्त परिचय नाही पण हे आपली दुसऱ्यांदा आहे बारी. आष्टीला एकदा आणि या ठिकाणी एकदा. गोड स्वभाव आहे आणि मला वाटतंय काय मेळ असते काय माहिती जे जाड माणसं असतात ना खरं सांगतो माझा अनुभव सांगतो उद्धव बाबा जे जाड माणसं असतात जरा शरीराने ते खरंच मन मोकळे असते. तो विठ्ठल याचा अर्थ असा गैरसमज करून घेऊ नका जे पातळ असते ते आठल्या गाठ्याचे असतात म्हणून त्याच्यामध्ये मग सगळ्यात अगोदर नंबर माझा. गोड स्वभाव अशा प्रकारचा महाराजांचा आणि सगळीच आपण तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे एका ठिकाणी येऊन वारकरी संप्रदायाची धुरा पुढे चालवत आहोत. आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. महाशिवरात्री निमित्ताने चालत असलेला हा उत्सव आणि या उत्सवाची आज सांगता आहे. आपल्या गावातील जेवढे भाविक मंडळी उपस्थित आहेत श्रोतेच्या रूपाने अनेक खेड्यापाड्यातून आपल्या गावामध्ये आजच्या या काल्याच्या चिंतन सेवेसाठी मंडळी उपस्थित आहेत. आजच्या दिवशी
गवळणी प्रकरणातील, बाळक्रीडे प्रकरणातील, नाहीतर मग काला या प्रकरणातील अभंग निवडावा, अशा पद्धतीने आपल्याला संतांनी काही मर्यादा घालून दिलेली आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेने. तर त्या दृष्टीने या परंपरेला अनुसार जगद्गुरू तुकोबरायांचा एक काला या प्रकरणातील आपण अभंग निवडलेला आहे. आज आपल्या उत्सवाची सांगता आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये कितीही दिवसाचा सप्ताह असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्या चिंतनाने होते. म्हणून वारकरी संप्रदायाने जेवढं काल्याला महत्त्व दिलं तेवढं इतर गोष्टीला महत्त्व दिलेलं नाही. सगळ्यात महत्त्व म्हणजे या काल्याला दिलेलं आहे. काला का महत्त्व दिलं या काल्याला, त्याचे अनेक कारणं आहेत. त्याच्यातलं एक प्रमुख कारण सांगतो. काला हा देव दुर्लभ अशा प्रकारचा आहे. जगद्गुरू तुकोबरायादी सर्व संतांचं स्पष्ट म्हणणं आहे, या काल्याच्या प्राप्तीसाठी आपण जर कैलासाला गेलो तरी काला मिळणार नाही. या काल्याच्या प्राप्तीसाठी आपण सत्यलोकाला जरी गेलो तरी काला मिळणार नाही. किंबहुना याच काल्याच्यासाठी आपण अगदी वैकुंठालाही जरी गेलो वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये बाकीच्या इतर गोष्टी सर्व मिळतील, पण वैकुंठितो ऐसे नाही कैसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याची प्राप्ती जर करायची जर असेल तर वैकुंठाला देखील जाऊन उपयोग नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. याच मृत्यू लोकामध्ये संतांच्या संगतीमध्ये त्या काल्याची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचा देव दुर्लभ असणारा काला आणि त्या काल्याच्या सहभागामध्ये आपण भागी झालेलो आहोत. त्या प्रसादाच्या संबंधाने आपण भागीदार झालेलो आहोत. म्हणून देव दुर्लभ अशा प्रकारचा काला असल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी काल्याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे. काला हा देव दुर्लभ आहे. देवाला देखील प्राप्त न होणारा अशा प्रकारचा हा काला आपल्याला या मृत्यू लोकामध्ये संतांच्या संगतीमध्ये त्या काल्याची प्राप्ती होते. महाराज म्हणतात वैकुंठितो ऐसे नाही. वैकुंठामध्ये देखील दुर्लभ अशा प्रकारचा हा काला याच मृत्यू लोकामध्ये संतांच्या संगतीमध्ये मिळतो. काला या मिळतो. म्हणून आजच्या दिवशी प्रामुख्याने काल्याच्या चिंतन सेवेमध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उल्लेख करा असा संतांनी आग्रह धरलेला आहे. आजच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देत असतात. प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतात. प्रसाद देतात म्हणजे नेमकं काय? प्रसाद म्हणजे काय? तर प्रसाद शब्दाची व्याख्या आमचे आदरणीय वैकुंठवासी श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले गुरुवारे बाबा प्रसाद शब्दाची व्याख्या सांगत असताना म्हणायचे, वा प्रसाद म्हणजे तरी काय? तर ऐका, गुरुवारे बाबा म्हणायचे, चित्ताची अखंड प्रसन्नता प्राप्त होणं याच्यापेक्षा दुसरा मोठा प्रसाद नाही. विठ्ठल विठ्ठल. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी याचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता. ज्या ठिकाणी चित्ताला अखंड प्रसन्नता प्राप्त झालेली आहे समजायचं प्रसाद प्राप्त झालेला आहे जीवनामध्ये. त्या प्रसाद प्राप्त झाला की चित्ताची अखंड समाधानता राहते. अखंड चित्त समाधान राहतं. खऱ्या अर्थाने हा प्रसाद आहे. बाकीचा तर प्रसाद आहेच. म्हणून बघा तुम्ही, काल्याच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतात याचा अर्थ आपलं चित्त प्रसन्न आहे. म्हणून काल्याच्या दिवशी कोणाच्याही चेहऱ्याकडे बघितलं तरी प्रसन्न चेहरा वाटतो महाराज. असे वाटतात की जसं काय आताच स्नान करून बसलेले येतं, असे प्रफुल्लित चेहरे दिसतात महाराज. नसलं तरी एखाद्या वेळेस असं म्हणावं लागतं म्हणून तरी करतात.
प्रसन्न मुद्रेने सगळे बसलेले आहेत. प्रसाद आहे जीवनामध्ये, कोणीच नाराज नाही. आजच्या दिवशी सगळेच आनंदित येतं. गावकरी आनंदित येतं, टाळकरी आनंदित येतं, गुणीजन आनंदित येतं, महाराज मंडळी आनंदित येतं, कार्यकर्ते आनंदित येतं. सगळ्याला आनंद आहे. सगळ्याला म्हणजे रजोगुणी असेल, तमोगुणी असेल, सत्वगुणी असेल, सगळ्याला प्रकाराचे तीन तुका म्हणे केली जन. आजच्या दिवशी सगळ्याला अशा प्रकारचा आनंद आहे. कारण भगवान परमात्म्याचा आज आपल्याला प्रसाद मिळणार आहे, म्हणून आनंदी आनंद अशा प्रकारचं वातावरण आहे. आजच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतात. कोणी म्हणेल मग प्रसादाची वेळ जवळजवळ आलेली. आपली कीर्तनाची वेळ होती 10 ते 12. 12 वाजत आलेले, येऊ द्या प्रसाद. प्रसाद भगवान परमात्मा देणार, प्रसाद आपण ग्रहण करणार. पण प्रसाद ग्रहण करण्याच्या अगोदर संतांनी जो आपल्याला विधी सांगितलेला आहे त्या विधीचं पालन आपल्याला करणं गरजेचं आहे. काय विधी आहे? भगवान परमात्म्याचा प्रसाद ग्रहण करण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याचं चरित्र चरित्र आज उच्चारण करावं लागतं. त्याचा विधेय संत महात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे. तुकोब महाराज म्हणतात, हेचे अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिवू. भगवान परमात्म्याचे गुणानुवाद कथन करायचे, भगवान परमात्म्याचे गुणानुवाद श्रवण करायचे आणि नंतर मग काला खायचा. रस्त्याने माणसं चाललेत, 2 जण बोलतेत, एवढं दृश्य आहे, पाहायची गरज नाही तिकडे. दररोज बघत होतो विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार, त्याच्या अगोदर भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण करायचं, कथन करायचं. भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण का करायचं, कथन का करायचं, त्याचं कारण सांगत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, मानवी प्रकृती निर्माण करत असताना तमोगुण प्रधान अशा प्रकारची मानवी प्रकृती आहे, मानवी शरीर आहे. आणि तमोगुण प्रधान असल्यामुळे त्याच्यामध्ये अपावित्र्य शरीरामध्ये भरपूर आहे. किंबहुना जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात, नाही अपवित्र शरीरा आईशी. परमात्म्याचं चरित्र उच्चारण जर केलं तर मनुष्य पवित्र होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, प्रेममूर्ती नामदेवराय आदी सर्वांचं म्हणणं आहे की देवाचं चरित्र उच्चारण करा, पवित्र होईन. चरित्र उच्चारे पवित्र होईन. भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण केलं, श्रवण केलं, मनुष्य पवित्र होतो. म्हणून देवाचं चरित्र उच्चारण करणं आणि श्रवण करणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला. ठीक आहे म्हटले, भगवान परमात्म्याचं आजच्या दिवशी चरित्र उच्चारण करायचं. पण देवाने चरित्र करत असताना अनेक ठिकाणी देवाने चरित्र केलं. कधी मथुरेमध्ये केलं, कधी द्वारकेमध्ये केलं, कधी वृंदावनामध्ये केलं, तर कधी गोकुळामध्ये केलं. महाराजांनी आताच गोड प्रमाण दिलं. पण आजच्या दिवशी चरित्र उच्चारण करत असताना चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केलं त्याच चरित्राचा आजच्या दिवशी आपल्याला उच्चार करायचा संतांनी विधी घालून दिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये वृद्ध अवस्थेमध्ये किंवा तारुण्य अवस्थेमध्ये मोठं झाल्याच्या नंतर तर अनेक चरित्र केलेच केले. पण ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं प्रागट्य गोकुळामध्ये झालं, खऱ्या अर्थाने त्याच वेळेस चरित्राला प्रारंभ झाला.
प्रसंग असा घडला, भगवान परमात्मा आनंद कंद श्रीकृष्णचंद्र भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि झाल्याच्या नंतर जे चरित्र घडलं गोकुळामध्ये त्या चरित्राचा उच्चार अभंगाच्या पहिल्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि झाल्याबरोबर गोकुळामध्ये चरित्र घडलं. कोणतं चरित्र घडलं, कोणता बदल झाला गोकुळामध्ये, जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि परिणाम चरित्र असं घडलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही, पार राहिला नाही आणि त्या सुखाचा लेखा करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. एवढं सुख झालं, एवढं सुख झालं की त्या सुखाला अंत पार लेखा राहिला नाही. परमार्थिक सुख आणि व्यावहारिक सुख याच्यामध्ये फरक हाच आहे. व्यवहारामध्ये देखील सुख झाल्याची आपल्याला भ्रांती होते, पण त्या भ्रांतीमध्ये सुद्धा, त्या सुखामध्ये सुद्धा त्या सुखाला अंतही आहे, पारही आहे आणि त्याचा लेखा करता येतो, लेखा करता येतो. व्यवहारातल्या सुखाला अंत, पार आणि लेखा आहे, परमार्थातल्या सुखाला नाही. व्यवहारातलं सुख दीर्घकालपर्यंत टिकत नाही. सुख झालं म्हणेपर्यंत दुःखामध्ये त्याची परिणती होते. व्यवहारातलं सुख आहे. गुरुवरे वैकुंठवासी बाजीराव बाबा जवळेकर बाबा प्रसंग सांगायचे. एका माणसाला फार दिवसाने मुलगा झाला, नवसासायासाने झाला. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे वैशेचे शेवटी जैसी एकची बी वांझोटी. उतार वयाला कुठंतरी मुलगा झाला नवसासायासाने. अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद झाला. पण आनंद होऊन होऊन किती लोकांना होणार आहे होतं मुलाचा. फार जर कुटुंब जर चांगला असेल तर गल्लीला आनंद होईल. त्याच्यापेक्षा जर खूपच दान धर्म करत असेल, चांगलं सौजन्याने सर्वबरोबर वागत असेल, 2-3 गल्लीला आनंद होईल. फार झालं तर गावाला आनंद होईल, पण गावाच्या बाजूला त्या मुलाच्या जन्माचा आनंद नाही, पलीकडं नाही. परत झाल्याला आनंद दीर्घकाळ टिकत नाही. मुलगा झाला, आनंद झाला सगळीकडं. आणि पूर्वीचा एक काळ असा होता बघा, अजूनही आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ती पद्धत आहे. आनंद प्रगट करायचा, आनंद उत्सव प्रगट करायचा म्हटल्याच्या नंतर पूर्वीच्या काळामध्ये शेरणी वाटायचे गल्ली गल्लीने. ते ढोलकी वगैरे लावायचे आणि त्या ढोलकीच्या मागं शेरणी वाटायची. मुलगा झाला, आनंद झाला म्हणून आनंदाच्या भरामध्ये त्या व्यक्तीने गावामध्ये वाद्याच्या गजरामध्ये शेरणी वाटायला सुरुवात केली. गुरुवरे बाबा म्हणायचे, वाद्याच्या गजरात नाधिन धिन्ना नाधिन धिन्ना नाधिन धिन्ना. वाद्याच्या गजरामध्ये अशा प्रकारची ती शेरणी वाटीनं चालू आहे. एक गल्ली झाली, दुसरी गल्ली झाली, तिसऱ्या गल्लीमध्ये शेरणी वाटिणारे गेले. मागून घाईघाईने 2-3 लोक आले, हात वर केला आणि सांगितलं, शेरणी वाटणं बंद करा. का बंद करा? म्हटले, ज्यांच्या निमित्ताने शेरणी वाटत होते गेले. म्हटले ते विठ्ठला विठ्ठला. व्यवहारातला आनंद प्रदीर्घ कालपर्यंत टिकत नाही. त्या आनंदाला नाश आहे, अंत आहे, पार आहे,
त्याचा लेखा देखील करता येतो. पण पारमार्थिक जो आनंद आहे त्या आनंदाला अंतही नाही, पारही नाही आणि त्याचा लेखा करता येत नाही. असं सुख गोकुळवासियांना झालं. किंबहुना सुख जे असतं खरं सुख, त्या सुखाचा कधी अंत होत नाही, त्याला पार नसून त्याचा लेखा करता येत नाही. तेच खरं शास्त्रामध्ये सुख समजले जातं. बाकीचे फक्त म्हणण्यापुरते सुख येतं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात ते सुख म्हणजे एवढे विनाशी येतं, एवढे विनाशी येतं. उदाहरण देत असताना विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी विजेचं उदाहरण दिलं. म्हणजे वीज चमकल्याच्या नंतर त्या विजेच्या प्रकाशामध्ये कोणता व्यवहार होतो आपला? चमकणं आणि नष्ट होणं. एवढा वेग त्या विजेच्या प्रकाशाला जर असेल तर तशाच पद्धतीने संसारातलं सुख आहे. विठ्ठला विठ्ठला. व्यवहारातल्या सुखाला अंत आहे, पार आहे आणि त्याचा लेखासुद्धा आहे. पण पारमार्थिक सुखाला अंत नाही, पार नाही, लेखा करता येत नाही. शांती ब्रह्म श्रीनाथ महाराजांनी वर्णन करत असताना सांगितलं, देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त एक वेळा नाही सदा भोगीती. विठ्ठल भगवत भक्ताला भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर जे सुख प्राप्त होतं ते अविनाशी, अंतरहित, पाररहित आणि लेखारहित अशा प्रकारचं सुख प्राप्त होतं. तोच प्रकार गोकुळवासियांना झाला. गोकुळामध्ये जे सुख प्राप्त झालं त्या सुखाला अंत राहिला नाही, पार राहिला नाही आणि त्याचा लेखा करता येत नाही. पण म्हटले गोकुळामध्ये जे सुख झालं ते का सुख झालं? गोकुळामध्ये सुख माणसाला केव्हा होतं नेमकं? तर ऐका, साधारण उत्तर आहे त्याचं. माणसाला सुख केव्हा होतं? झोपले बाबा, ही पहिल्यांदा सुरुवात म्हणजे जवळच्या माणसाकडे बघून बोल. सकाळी ताक घेतलं होतं काय? काकडा केला होता. सकाळी काकड्याला उठले होते. काकड्याला उठलं की तंद्री येते, झोप नाही, तंद्री. हा, भरपूर वेळ झाला, पोटामध्ये भूक लागलेली आहे, सगळ्याच गोष्टी. पण आपल्या कीर्तनाला उशीर होणार नाही, आपलं कीर्तन वेळेमध्ये संपणार आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे, माणसाला जीवनामध्ये सुख केव्हा प्राप्त होतं? सरळ सरळ उत्तर आहे, दुःख गेलं की सुख प्राप्त होतं. दुःख ज्यावेळेस गेलं की लगेच सुखाची काय होते? प्राप्ती होते. मग दुःख केव्हा जातं? आता म्हणायचं नाही सुख प्राप्त झालं की, असं म्हणायचं नाही, मागं प्रवास नाही करायचा. आता दुःख गेलं की लगेच काय होतं? सुखाची प्राप्ती होते. आणि दुःख कशामुळं जातं? दुःखाचं कारण नष्ट झालं की दुःख जातात महाराज. दुःखाचे कारण शास्त्रामध्ये तेन सांगितलेलं येतं, तेवढे लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे चालतो. दुःख नष्ट झालं की सुख प्राप्त होतं आणि दुःख नष्ट होण्याकरता दुःखाचं कारण नष्ट झालं पाहिजे, तेव्हा दुःख नष्ट होतं. कोणालाही जे दुःख प्राप्त होतं ते तीन कारणामुळे दुःख प्राप्त होतं. पहिलं कारण आहे दारिद्र्य, दुसरं कारण आहे चिंता आणि तिसरं कारण आहे अज्ञान. विठ्ठला विठ्ठला. साधं आणि सोपं प्रत्येकाच्या अनुभवाचं दैनंदिन उदाहरण आहे. आमच्या जीवनामध्ये दारिद्र्य प्राप्त झालेलं आहे. दारिद्र्यवान मनुष्य सुखी असतो का दुःखी असतो? ज्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे तो मनुष्य दुःखी आहे. दारिद्र्यामध्ये कधी सुखाची प्राप्ती नाही. पहिलं कारण आहे दुःखाला दारिद्र्य. ज्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे ते जीवनामध्ये दुःखी येतं. त्या दारिद्र्याचे प्रकार करत असताना दोन प्रकार केलेले आहेत. एक मानसिक दारिद्र्य आणि दुसरं परिस्थितीचं दारिद्र्य. काहींनी साधना केली, कष्ट केले, पुरुषार्थ केला, जीवनामध्ये त्यांनी संपत्ती प्राप्त केली. पण काहींचं भाग्य असं उदयाला आलं, पूर्वपुण्याईने सहजरीतीने त्यांना संपत्ती प्राप्त झाली. संपत्ती एवढी प्राप्त झाली की विचारता सोय नाही. आता परिस्थितीचं दारिद्र्य राहिलंय का? राहिलं नाही. परिस्थितीचं दारिद्र्य नष्ट झालं, पण संपत्ती प्राप्त झाली, परिस्थितीचं दारिद्र्य नष्ट झालं म्हणजे मानसिक दारिद्र्य नष्ट होईलच असं काय नाही. 50% जगातले लोक परिस्थितीच्या दारिद्र्याने दुःखी येतं आणि 50% मानसिक दारिद्र्याने मनुष्य दुःखी येतं. काहींना खायची भ्रांत आहे म्हणून दुःखी येतं. काहींना एवढं दिलं देवाने, एवढं दिलं की विचारता सोय नाही. पण दान धर्माच्या बाबतीमध्ये
जेथ सर्वस्व हानी तेथ कोडी वेचिते. त्याचा पूर्वार्ध आहे, पै दृष्टा दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी. एवढं मानसिक दारिद्र्य, कवडी सुद्धा सुटत नाही. म्हणून काही लोक परिस्थितीच्या दारिद्र्याने परीक्षण येतं, काही मानसिक दारिद्र्याने लोक परीक्षण येतं. काहींना संपत्ती भरपूर दिली, पण संपत्तीबरोबर देवाने मानसिक दारिद्र्य एवढं विपुल प्रमाणामध्ये दिलं, विचारताच सोय नाही महाराज. एवढं मानसिक दारिद्र्य. त्यांचं नाव गावामध्ये प्रसिद्ध राहतं महाराज. गावामध्येच नाही, अख्ख्या पंचकृषीमध्ये अमुक व्यक्ती, हो माहिती म्हटले ते आम्हाला कसे येतं, लगेच त्यांचं नाव वेगळं उमटतं. परिस्थितीचं दारिद्र्य चांगलं राहिलं नाही, पण मानसिक दारिद्र्य देवाने एवढं दिलं की विचारता सोय नाही. परिस्थितीचं दारिद्र्य मनुष्य बदलू शकतो, प्रारब्ध बदलल्याच्या नंतर परिस्थितीचं दारिद्र्य बदलतं, पण मानसिक दारिद्र्य बदलण्याकरता त्याला प्रारब्ध कारणीभूत ठरत नाही, त्याला पुरुषार्थ करून मानसिक दारिद्र्य बदलावं लागतं. काहीकडे देवाने एवढी संपत्ती दिली, पण मानसिक दारिद्र्य खूप दिलं महाराज. दान धर्म वगैरे हे काही त्यांच्या जीवनामध्ये काही नाही आहे. आमचे गुरुवारी माऊली प्रसंग सांगत असताना एक उदाहरण सांगत असतात, मानसिक दारिद्र्याच्या संबंधाने. काही माणसं एवढे चिंगूस असतात, एवढे चिंगूस. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा तर म्हणायचे मक्खीचूस. ते मक्खीचूस कसा असतो, काय असतो ते सांगून वेळ घेत नाही. आता मला दुसरं दृष्टांत सांगायचं माऊलींचा. मानसिक दारिद्र्याने पछाडलेले माणसं असतात, काही परिस्थितीचं दारिद्र्य चांगलं असतं, पण मानसिक दारिद्र्याने एवढे त्रस्त असतात, त्याचं नाव ते एक मनुष्य भगवान परमात्म्याच्या कृपेने प्रारब्धाच्या प्राबल्याने गडगंज श्रीमंत, एवढा श्रीमंत, त्याची त्याला देखील श्रीमंती माहिती नाही आपल्याकडे किती संपत्ती म्हणून. पण मानसिक दारिद्र्य एवढं दिलं देवाने, एवढं दिलं की त्याला विचारता सोय नाही, दान धर्म वगैरे काही नाही. असेच एक गावामध्ये एक सद्गृहस्थ होते, तसे दान धर्म वगैरे काही माहिती नाही, कुठं चाललं आहे. सप्ताहाची वर्गणी जर आली तर सप्ताहाच्या वर्गणी कोणी जर मागायला गेलं किंवा नाव जर पुकारलं तर उदार मनाने ते एक शब्द बाहेर काढत असतात, कमी रमेला आम्हीच आहेत म्हणतात. कमी रमेला चालू तर करा तुम्ही, कमी रमेला आम्हीच आहेत. पण त्या कमी रमेचा अजून नंबर लागला नाही, कधी लागतो काय माहिती, कारण कमी काहीच पडत नाही आणि यांचा नंबर लागत नाही. आणि हे कमी रमेला आम्ही मागे राहतो असं म्हणल्याशिवाय राहत नाहीत, कधी येतात काय माहिती यांचा नंबर. आता असा सद्गृहस्थ एक अतिशय कृपण, दान धर्म वगैरे काही माहिती नाही, पण त्याचा एक नियम होता महाराज. सकाळच्या वेळेला उठल्याबरोबर अंधारामध्येच तो व्यायाम करण्याकरता तो पळायचा. त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात, सकाळच्या वेळेला फिरणं. सकाळी उठलं की अंधारामध्ये व्यायाम करण्याकरता फिरायला जायचा. गुरुवारी माऊलींनी सांगितलं, म्हटले प्रकार असा घडला होता की संध्याकाळच्या वेळेलाच निम्म्या रात्रीला त्या रस्त्यामध्ये एक फार मोठा खड्डा खांदून ठेवला होता JCBने. आणि हे झोपल्याच्या नंतर खड्डा खांदलेला असल्यामुळे त्यांना माहितीच नाही रस्त्यामध्ये खड्डा खांदलेला आहे. सकाळी नित्यनेमाप्रमाणे उठले. कोण? ज्यांना दान धर्म काही माहिती नाही, देणं हा शब्द ज्यांच्या यादीमध्येच नाही. फार जर झालं तर घ्यायचं, पण देणं हा शब्द ज्यांच्या यादीमध्ये नाही, तो गृहस्थ उठला. उठल्याच्या नंतर नित्यनेमाने तो पळायला लागला. पळत असताना पुढे खड्डा खांदलेला आहे, माहिती नाही. नजर चुकीने त्या खड्ड्यामध्ये पाऊल पडल्याच्या नंतर त्या खड्ड्यामध्ये तो पडल्याच्या नंतर प्रयत्न करतोय बाहेर येण्याचे, पण बाहेर येता येत नाही. खड्डा तेवढा खोल होता की स्वतःच्या हाताने त्याला बाहेर येता येत नव्हतं. तुम्ही म्हणाल मग खोल किती होता? खोल तुम्हाला काय घालायचं तर घाला, तुमच्या मनावर आहे, पण त्याला स्वतःच्या हाताने वरती येता येत नव्हतं, एवढा मात्र खोल होता. एवढा खोल तो खड्डा असल्यामुळे वरती येता येणं गेलं. आवाज देऊ लागला. आवाज देत असताना कोणी जवळ येणार काय होईना. मग जसे एक लोक उठायला लागले, तशा पद्धतीने आपापल्या कामाला बाहेर पडू लागले. पडता एक मनुष्य उकिरडा घेऊन टोपल्यामध्ये उकिरड्यावरती केर टाकण्याकरता जाऊ लागलेला आहे. जात असताना खड्ड्यापासून जात असताना त्याने आवाज ऐकला, मला काढा रे कोणीतरी, खड्ड्यातून आवाज येतोय. थोडं थांबला, जरा आवाजाकडे लक्ष दिलं. लक्ष दिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की हे तर म्हटले आपल्या पाटलाचाच आवाज दिसतोय. म्हटलेलं काय? गुरुवारी तात्या सांगत असतात, गुरुवारी तात्या म्हणत असतात, लकाई पाटीलच दिसतंय म्हटले आपलं आपल्या पाटलाचा आवाज दिसतोय हा. मग म्हटले काय करावं काय नाही. थोडा वेळ थांबला, पण माणसं विचित्र असतात महाराज.
परिस्थिती जोपर्यंत आपली चांगली आहे तोपर्यंत जर आपण चांगले कामं नाही केले तर आडी अडचणीला कोणी आपल्याला मदत करत नाही महाराज. म्हणून एक वाक्य आहे आमचे परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू मगर बाबा माधव बाबा मगर त्यांनी एक वाक्य असं सांगितलं, म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये चांगले कामं केल्याच्या नंतर पडत्या परिस्थितीमध्ये ते कामाला येत असतात. विठ्ठल विठ्ठल. माणसाकडे जोपर्यंत चांगली परिस्थिती माणसाने तोपर्यंत चांगले कामं करून घेतले पाहिजे. पण या माणसाने चांगले कामं केलेलीच नव्हते. प्रत्येकजण यायचा, आवाज ऐकायचा, कान निराळ करून पुढे जायचा. करता 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 बराचसा वेळ झाला. काही मंडळींनी विचार केला, म्हटले कसं काय असं पण आपल्या गावातलं शेजार धर्म आहे, गावकरी धर्म आहे, काढू म्हटले आपण त्यांना. बरेचसे गावकरी एकत्रित झाले, खड्ड्याच्या भोवती जमले. जमल्याच्या नंतर प्रत्येक गावकरी त्या पाटलाला म्हणायचा, पाटील हात द्या, हात द्या. पण यांना देणं यांच्या यादीमध्ये नव्हतं. यादीमध्ये देणे हा शब्द बंद झालेला होता, काढून टाकलेला होता. घ्यायचं फक्त, द्यायचं नाहीच. काही का अशानं म्हणून खड्ड्यातून वर निघण्याकरता हात द्यायला काय अडचण होती, पण नाही. दुसरा यायचा, पाटील हात द्या, नाही. अनेकांनी प्रयत्न केले पण पाटील काही हात द्यायला तयार नाहीत. करता करता 8:45ची वेळ झाली. 8:45ला गुरुजी शबनमची पिशवी गळ्यामध्ये घालून घराच्या बाहेर पडले. चालत असताना रस्त्याने गुरुजीने पाहिलं काहीतरी घोळका झालेला आहे. एकत्रित झालेले लोक काय कारण असेल म्हणून तिथपर्यंत गेले. गेल्याच्या नंतर म्हटले, का हो कशा करता जमलात? म्हटले काय? म्हणले पहाटपासून पाटील खड्ड्यामध्ये पडलेले येतं, बाहेरच निघाय ना तो. काय म्हटले, तुम्ही एवढे जण असून तुम्हाला पाटील बाहेर निघत नाहीत? सारखा म्हटले बाजूला, मी एकटा काढतो. पण गुरुजीने विचार केला की तुम्ही एवढे असताना तुम्हाला का निघले नाही, अगोदर विचारलं पाहिजे. म्हणून गुरुजीने सांगितलं, तुम्ही एवढे असताना पाटील बाहेर का निघत नाही? तुम्ही प्रक्रिया कशी करत होते, काय म्हणत होते पाटलाला? प्रत्येकजण सांगायचा, गुरुजी आम्ही पाटलाला सांगत होतो, पाटील हात द्या, बाहेर काढतो. गुरुजीने सांगितलं, हे चुकत आहे तुमच्याकडून सगळं. म्हटलं ज्याने उभ्या आयुष्यामध्ये काही दिलं नाही ते हात तरी कशाला देईल? बाजूला सरकार. सर्वांना बाजूला सरकिलं गुरुजीने. गुरुजी एकटे त्या खड्ड्याजवळ थांबले आणि सांगितलं, पाटील हात घ्या. हात घ्या म्हटल्याच्या नंतर लगेच पाटलाने हात धरला. वर आले की पाटील काय बघत माझ्याकडं, विठ्ठल विठ्ठल. देणं माहिती नाही कशा करता सांगतो, मानसिक दारिद्र्य. देवाने परिस्थितीचं एवढी अनुकूलता दिली परिस्थितीची, पण मानसिक दारिद्र्य एवढं दिलं की विचारता सोय नाही. मनुष्य दुःखित जीवनामध्ये दारिद्र्यामुळे. मग गोकुळामध्ये सुख झालं याचा अर्थ दारिद्र्य राहिलं नाही का? राहिलं नाही. ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले त्याच वेळी खऱ्या अर्थाने घराघरामध्ये लक्ष्मीचा वास झाला आणि दैन्य जे सुख झालं त्याचं कारण आहे, दुःखाचं कारण जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट झालं. म्हणून गोकुळामध्ये सुख अशा प्रकारचं झालं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य असेल दारिद्र्य असेल ते त्रासलं, कंटाळलं दारिद्र्यच. दारिद्र्यानेच गोकुळाला सोडून दिलं आणि बाहेर पळून गेलं. दारिद्र्यच गोकुळामध्ये राहिलं नाही. दुःखाचं कारणच आता राहिलं नाही. दुःख कसं राहील? म्हणून गोकुळामध्ये जे सुख झालं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, पहिलं कारण. आणि दुसरं कारण आपण बघितलं होतं, दुःखाचं दुसरं कारण आहे चिंता.
चिंता जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत माणसाला सुख नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब असो, ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये चिंता आहे ते माणसं कसे येतं, दुःखी येतं. चिंतेची तृष्णेची धाव बंद होणं खूप अवघड आहे. गुरुवरे वैकुंठवासी बाजीराव बाबा म्हणायचे, बुवा बड्या बड्यांची तृष्णा बंद होत नाही. त्रैलोक्याचा अधिपती झाला, सर्व देवांना बंदेखान्यात टाकलं, सुवर्णाची नगरी प्राप्त झाली, पण चिंतेची धाव बंद झाली नाही. विठ्ठला विठ्ठला. काही काहीकडे एवढी श्रीमंती असते महाराज, पण चेहरा पाहिल्याच्या नंतर फोडिली गोवरी ऐसा दिशे तोंडावरी. कधीही नाराजच. म्हटले काय चिंता आहे तुम्हाला? अरे 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे ना. बाहेर शब्द पडतो मुखातून, 8वी काय खाईन? अरे 8वी काय खाईन? 8वीचं कोणी बघितलंय? एवढी श्रीमंती. चिंता जर असेल तर चिंतेचं एक खराब एवढं काम आहे महाराज, असलेल्या सुखाचा उपभोग घेऊन देत नाही. अशा प्रकारची वाईट चिंता आहे. विठ्ठला विठ्ठला. 8वी पिढी काय खाईन ही चिंता असते. एक शेठजी एवढी श्रीमंती, मुनिमजीला सांगितलं, मुनिमजी आपल्या संपत्तीचा ताळा मला पाहिजे, लेखाजोखा मला पाहिजे, आपल्याकडे किती संपत्ती आहे त्याचा ताळा पाहिजे. मुनिमजी हिशोबाला बसल्याच्या नंतर 2-3 महिने हिशोबच चालला. आणि सर ते शेवटी मुनिमजीने सांगितलं, मालक शेठजी 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. 7 पिढ्या बसून खातील म्हटल्याच्यानंतर शेठजीने सांगितलं, मुनिमजी खरं सांगू? अरे 7 बसून खातील पण 8वी काय खाईन? मुनिमजी हुशार होते. मुनिमजीने सांगितलं, याचं उत्तर माझ्याकडं नाही म्हटले, आपल्या गावाच्या शेजारी एक डोंगर आहे म्हटले, तिथं त्या कुटियामध्ये एक बाबा राहतो म्हटले. त्या बाबाकडे गेलं की त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळत आहे म्हटले. प्रश्नाचं उत्तर मिळत आहे म्हटल्याच्या नंतर 8व्या पिढीची व्यवस्था लागायली ना, कोणाला नको आहे. शेठजीने सांगितलं आपल्याला जायचं आहे, चला म्हटले. मग जात असताना एक लक्षात घ्या, आपण कोणाच्या दर्शनाला किंवा कोणाच्या भेटीला जातोय हा विचार करून तशी तशी वस्तू घेऊन जावं लागते. हे शास्त्राचा नियम आहे. गुरुच्या देवाच्या दर्शनाला जर जात असाल तर काहीतरी फल पुष्प वगैरे घेऊन जावं लागतं. हा शास्त्राने विधी सांगितलेला आहे. ज्या व्यक्तीच्या आपल्याला दर्शनाला जायचं, भेटीला जायचं, ते कोणत्या अधिकाराची व्यक्ती आहे, तो अधिकार बघून ती वस्तू घेऊन जावं लागते. श्री भावार्थ रामायणामध्ये ज्यावेळेस परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकाचार्यजी महाराज जनकांच्या भेटीला जाऊ लागले, पण जनक भेटीला जात असताना शुकाचार्यजी महाराज मनामध्ये विचार करतायत, आपण जनकाच्या भेटीला जातोय आणि जनकाचा जर विचार जर केला तर विदेह स्थितीमध्ये राहणारे जनक येतं, काय घेऊन जावा भेटीला. म्हणून श्री शुकाचार्यजी महाराजांनी मुठभर राख घेतली. मुठभर राख घेतली. राख का घेतली? कारण एवढं मोठं राज्यसुद्धा ज्या महात्म्याला मातीसारखं राखेसारखं वाटतंय, एवढा विरक्त महात्मा जर असेल तर त्यांच्या भेटीला फळं घेऊन उपयोग नाही, राखच घेऊन गेलं पाहिजे. म्हणून तिथं चिंतन करत असताना नाथाने असं चिंतन केलंय, ज्या व्यक्तीच्या दर्शनाला, ज्या देवतेच्या दर्शनाला आपण जातो ते कोणत्या अधिकाराची देवता गुरुजी आहेत तशा पद्धतीने वस्तू घेऊन जावं लागत असते. या सद्ग्रहस्थाने मुनिमजीला विचारलं, महाराजाला काय घेऊन जावं लागेल? मुनिमजीने सांगितलं, काय नाही, अर्धा किलो सफरचंद घ्या म्हटले. अर्धा किलो सफरचंद घेतले, निघाले. जाईपर्यंत महात्म्यांचं जेवण झालेलं होतं. जेवण करून मस्त आसनामध्ये महात्मे चिंतन करत डोलत बसलेले होते. शेठजी आणि मुनिमजी गेले, दर्शन घेतले आणि फळं समोर ठेवले. फळं पुढे ठेवलेले पाहिले. महात्म्याने सांगितलं, काय हे? उचला म्हटले. अहो तुमच्याकरता आणले, माझं जेवण झालं म्हटले, उचला, मला नाही लागत हे. मुनिमजीकडे शेठजीने पाहिलं. मुनिमजीने सांगितलं, नंतर घ्या म्हणून सांगा ना तुम्ही. आता ते काही सांगायला पाहिजे का मी सगळ्या गोष्टी? आता नंतर खा, काही करत, तुम्हाला दिले, तुमच्या चरणावर ठेवलेत, परत घेऊन जात नाही. शेठजीने सांगितलं, गुरुजी महात्माजी हे नंतर तुम्ही खा, पारगाच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. महात्म्याने सांगितलं, हे बघ म्हटली, मी एकदा जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या जेवणाची चिंता करत नाही. आणि हे कशा करता आलेलं होतं? 8व्या पिढीची चिंता घेऊन आलेलं होतं.
त्या शेठजीने मनामध्ये विचार केला, जे दुसऱ्या जेवणाचा विचार करत नाही, चिंता करत नाही, ते 8व्या पिढीचं काय उत्तर देणार आहे मला? चला म्हटलं इथून. शेठजी मागं निघाले, मागं फिरले, मागं. महात्म्याला दया आली. अहो म्हटले कशा करता आले होते ते तरी सांगा. म्हटले काय नाही, उत्तरच मिळून गेलं. म्हटले काय नाही, प्रश्नाचं उत्तर मिळालं. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, 8व्या पिढीची चिंता ज्या व्यक्तीला आहे सुखी असू शकत नाही. जीवनामध्ये दुःख जे आपल्याला प्राप्त होतं ते चिंतेमुळे प्राप्त होतं. पण गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं आणि गोकुळातली चिंताच नाहीशी झाली. चिंता ते पळाली प्रवेश बाळ क्रीडेमध्ये वर्णन करत असताना म्हणतात, भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंताच गोकुळाला सोडून अशा प्रकारची पळून गेली. आमचे वैद्य बाबा म्हणायचे बरं का, उद्धव बाबा तुम्ही पाहिले असतील वैद्य बाबा, गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे, अशी पळून गेली चिंग 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 चिंगाट पळून गेली चिंता गोकुळातून, अशी पळून गेली. पाहिलेची नाही मागे परतून, मागं फिरून सुद्धा पाहिलं नाही त्या चिंतेने, गोकुळाला सोडून दिलं आणि चिंताच आता नाहीशी झाली. म्हणून गोकुळीच्या सुखा विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये दुःख का प्राप्त होतं? दुःखाचं तिसरं कारण पाहिलं होतं आपण, अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दुःख आहे जीवनामध्ये. अज्ञान नष्ट झालं रे झालं, जीवनामध्ये सुखाचीच प्राप्ती आहे. अंधकार तोपर्यंतच आहे जोपर्यंत सूर्यनारायणाचा उदय होत नाही. पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी. एकदा सूर्यनारायणाचं प्रागट्य झालं की अंधकाराचा नाश आहे. तशा पद्धतीने आत्मबोध प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान जीवनामध्ये राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. गोकुळामध्ये तोच प्रकार झाला. प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप भगवान परमात्मा आनंद कंद भगवान श्रीकृष्ण चंद्र गोकुळामध्ये ज्ञान स्वरूपाने अवतीर्ण झाले, बोध स्वरूपाने अवतीर्ण झाले. आणि झाल्याच्या नंतर लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं आणि अज्ञान नाहीच झालं. म्हणून गोकुळीच्या सुखा विठ्ठल विठ्ठल. सुखाची प्राप्ती माणसाला होते. दुःखाचं कारण अज्ञान आहे. अज्ञान गेलं रे गेलं की मग सुखाचेच रेलचेल अशा प्रकारचे आहे. आणि ते अज्ञान घालण्याकरिता बोध प्राप्त झाला पाहिजे, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. काय म्हटले? हा. आणि मग एवढं सुख झालं गोकुळामध्ये की त्या सुखाला अंत पार राहिला नाही. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हिलावती. त्या सुखाला अंत राहिला नाही, पार राहिला नाही आणि त्याचा लेखासुद्धा करता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण, गोकुळामध्ये सुख एवढं का झालं, एवढं अविनाशी सुख का प्राप्त झालं? कारण तिथं भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. आणि भगवान परमात्मा आणि सुख हे दोन शब्द येतं. वास्तविक पाहता भगवान परमात्म्याच्या रूपानेच खऱ्या अर्थाने गोकुळामध्ये सुख प्रगट झालेलं आहे. भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना असं केलेलं आहे, सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला किंबहुना. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचा साठा जर गोकुळामध्ये अवतीर्ण जर झाला असेल तर गोकुळामध्ये सुख होण्याच्या ऐवजी दुःख कसं होईल? विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा
परमात्मा सुखरूप असणाऱ्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून त्या सुखाला अंत राहिला नाही, पार राहिला आणि नाही, आणि त्याचा लेखासुद्धा करता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. हे केव्हा घडलं म्हटले, ज्यावेळेस भगवान परमात्मा बालरूपाने नंदाच्या घरामध्ये अवतीर्ण बालकृष्ण झाले. नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी नंदाच्या घरामध्ये अवतीर्ण झाले आणि नंतर खऱ्या अर्थाने हा परिणाम झालेला आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान परमात्मा बालरूपाने नंदाच्या घरामध्ये आलेले आहेत. वसुदेव देवकीने अनेक जन्माची तपश्चर्या पणाला लावली, भगवान परमात्म्याकडे मागणी केली. मागले केल्याच्या नंतर भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले. नंतर मग नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, आणि गोकुळामध्ये नंदाच्या घरामध्ये बालरूपाने भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरामध्ये बालरूपाने भगवान परमात्मा अवतीर्ण झालेले आहेत. भगवान श्रीकृष्णाचे अनेक नावं आहेत, त्याच्यामध्ये बालकृष्ण हे एक नाव आहे. तसे अनेक नावं आहेत. आता भागवताचार्य प्रत्यक्ष इथं उपस्थित येते. बालकृष्ण आहेत, लालाकृष्ण आहेत, गोपालकृष्ण, त्याच्यामध्ये युगलकृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, आणि सगळ्यात शेवट सांगितले योगेश्वर कृष्ण. शेवटचे योगेश्वर कृष्ण आहेत, ज्यांनी भगवान परमात्म्याने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जो गीतेचा उपदेश अर्जुनाला केला, त्यावेळेस भगवान परमात्म्याला योगेश्वर कृष्ण म्हणतात. गोपाळांच्या समवेत राहिले गोपालकृष्ण, राधेबरोबर राहिले राधाकृष्ण, आणि गोपीबरोबर रासक्रीडा केली युगलकृष्ण आहेत. अनेक कृष्णाचे वेगवेगळे नाव आहेत. त्याच्यामध्ये नंदाच्या घरामध्ये जे आहेत ते बालकृष्ण आहेत. बालकृष्णाच्या रूपाने भगवान परमात्मा अवतीर्ण होतात, आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर गोकुळातल्या सुखाला अंत पार लेखा राहत नाही. आणि जेवढे काही गोकुळवासी होते, नर असतील नारी असतील, सर्वांना आनंद झाला. जगामध्ये एक नर आणि दुसरी नारी एवढेच तत्व चेतन वर्गामध्ये. याचा अर्थ केवळ नर आणि नारी म्हणजे माणसाला आणि स्त्रीलाच आनंद झाला नाही, चेतन सृष्टी जेवढी काही आहे त्यांना तर आनंद झाला, पण याला उपलक्ष करून जड चेतनाला सर्वांना आनंद झाला असं लक्षण करता येतं. विठ्ठला विठ्ठला बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, सर्वांना आनंद अशा प्रकारचा झाला. आणि मग आनंद झाल्याच्या नंतर मानसिक आनंद वेगळा आणि क्रियेतून प्रगट करून दाखवणारा आनंद वेगळा आहे. दोन्ही आनंदाचे प्रकार आहेत.
काही काही माणसं आनंद झाल्याच्या नंतर फक्त मानसिक आनंद भोगतात, तर काही काही माणसं मानसिक आनंदाबरोबर आपली आनंदाची क्रियासुद्धा प्रगट करतात व आपल्याला झालेला आनंद तो क्रियेतून प्रगट गोकुळवासी करू लागले. अभंगाच्या गुडिया बाता गातो रे. गुडिया तोरण रे. गुडिया तोरण गुडिया तोरण गुडिया तोरण गुडिया तोरण गुडिया गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून प्रत्येक गोकुळवासियांनी आपल्या घरावरती गुढिया तोरणे गुढी उभारली गेली प्रत्येक घरावरती आणि दारावरती तोरण बांधलं. या चरणामध्ये दोन पद्धतीने आनंद व्यक्त केलेला आपल्याला सापडतो, सांसारिक पद्धतीने आणि पारमार्थिक पद्धतीने. सांसारिक पद्धतीने आनंद व्यक्त केला गुढिया तोरणे, पारमार्थिक पद्धतीने आनंद व्यक्त केला करीती कथा गाती गाणे. सांसारिक पद्धतीने आणि पारमार्थिक पद्धतीने दोन्हीही आनंद गोकुळवासियांनी आपल्या क्रियेतून प्रगट करून दाखवला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून प्रत्येक गोकुळवासियांनी आपल्या घरावरती गुढी उभारली गेली. काही काही गावामध्ये अशी परंपरा आहे, जे फडाची गावं असतात त्या गावामध्ये ज्या दिवशी सप्ताह प्रारंभ झाला त्या दिवशीपासून काल्यापर्यंत गुढी उभारली जाते. काही काही गावांनी अशी परंपरा आहे. आणि काही काही गावामध्ये 8 दिवसाची परंपरा जरी नसली तरी शेवटच्या दिवशी काल्याच्या दिवशी का होईना गुढी उभारली जाते घरावरती, अशी परंपरा आहे. आपल्या इथं कशी मला सांगता येणार नाही, पण मला काही गुढी दिसली नाही म्हणून गुढीची परंपरा नाही असं मला वाटते. असली पाहिजे गुढीची परंपरा, ती खूप गोड आहे. आपलं गाव तर खूप गोड आहे सगळ्याच गोष्टीनं. गुढिया आणि तोरण घराला बांधणं, गुढिया असेल तोरण असेल, हे भारतीय संस्कृतीमध्ये हे मांगल्याचे प्रतीक येतं, आनंदाचे प्रतीक येतं. आपल्या घरामध्ये काहीतरी आनंद झालेला आहे आपल्याला गुढी सांगते. आपल्या घरामध्ये काहीतरी आनंद उत्सव आपण प्रगट करतो, तोरण आपल्याला सांगतं. म्हणून गुढिया तोरणे. आणि पारमार्थिक दृष्टीने आनंद उत्सव केला त्यांनी. करीती कथा गाती गाणे, काय गोड शब्द आहे तो, करीती कथा गाती गाणे. उद्धव महाराज करीती कथा गाती गाणे म्हणजे कथा करतात पण कथेमध्ये गाणे म्हणतात असं नाही बरं का. तसं उद्धव महाराजांची कथा म्हणजे सात्विक कथा आहे. त्यांनी संत वाङ्मयाचं चिंतन आणि विशेष म्हणजे गाथेचं चिंतन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल करीती कथा गाती गाणे, हाही एक प्रवाह आहे. कथा करतात पण कथेमध्ये गाणे गातात. म्हणून करीती कथा गाती गाणे व्यावहारिक पद्धतीने नाही, कथा करू लागलेले आहेत. भगवान परमात्म्याच्या संबंधाने नामचिंतनात्मक गाणे गाऊ लागलेले आहेत. पहिली माझी ओविगे गोव्या गाऊ लागलेल्या आहेत. भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करू लागलेले आहेत. मग रूप कीर्तन असेल, लीला माधुर्य असेल, रूप माधुर्य असेल, वेणू माधुर्य असेल, सगळ्या गोष्टीचा आनंद गोकुळवासी लुटू लागलेले आहेत. म्हणून करीती कथा गाती गाणे. सगळेच लोक सत्वगुणी प्रधान असल्यामुळे
अशा प्रकारची ती क्रिया करू लागलेली आहेत. मनुष्य क्रिया कोणती करतो त्या क्रियेवरून तो कोणत्या गुणामध्ये रममान होणारा आहे हे आपल्याला चिंतन करता येतं. एखादा जर ढोलकीच्या तालावरती जर नाचत असेल समजायचं तमोगुण प्रधान आहे, आणि एखादा मृदंगाच्या तालावरती जर नाचत असेल तर समजायचं सत्वगुण प्रधान आहे. विठ्ठला विठ्ठला. माणसाची क्रिया त्याच्या गुणाचा आविष्कार प्रगट करून दाखवत असते. म्हणून सगळे सत्वगुणे असल्यामुळे करीती कथा गाती गाणी अशा पद्धतीने गोकुळवासियांनी आनंद उत्सव केला. आणि या बालकृष्णाने आहे बालकृष्ण पण खऱ्या अर्थाने मोहून टाकण्याच्या बाबतीमध्ये जे जे याच्याकडे गेले याला जेवढ्याने बघितलं त्या सगळ्याला मोहून टाकल्याशिवाय हा बाबा राहत नाही. अभंगाचं शेवटचं शरण. तुका मन छंद 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 तुका मन मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी मोहिले भगवान परमात्म्याने अगदी बालवयामध्ये तुका म्हणे छंदे येणे मोहिले किंवा येणे वेधिली गोविंदे. या गोविंदाने भगवान श्रीकृष्णाने चराचरात्मक सगळी सृष्टी वेधून घेतली. वेड लावलं आपल्या रूपाचं सगळ्यांना. वेणू माधुर्याचं वेड असेल, रूपाचं वेड असेल, नामाचं वेड असेल. तुका म्हणे ये छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. अभंगाचा धावता भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. अगदी 5 मिनिटामध्ये भगवान परमात्म्याची एक लीला आपण बघू आणि सेवेला विराम देऊ. तत्पूर्वी भगवान परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू. विठोबा देवाधे देवा जगत्त्रय देवादी देवा जगत्रये देवादी देवा जगत्रये देवा बरी एक सेवा विनंती माझे माझी वाणी तुझे वर्णी गुणाला 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 आईचे देवी प्रेम आई गळा आईचे देवी प्रेम आई गळा आईचे देवी प्रेम आई गळा देवाधे देवा जगत्त्रय जीवा परियसे केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी देई प्रेम काही कळा. भगवान परमात्मा गोकुळामध्ये बालरूपाने नंदाच्या घरामध्ये अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाल्यामुळे सगळ्या गोकुळवासियांना आनंदी आनंद अशा प्रकारचा झाला. आनंद घर आनंद भयो जय कन्हैया.
आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. जिकडं तिकडं आनंदी आनंद अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. करता करता भगवान परमात्मा आता लवकरच वेळेच्या अभावी थोडे मोठे झाले बरं का, आणि आता रांगायला लागले. रांग तुरंगनी चोरित रांग तरंगणी चोरित लोणी धावना धरती गौळ बांधित चरणी देती गारा बाधित चरणी देती गराणी आले सोदे सागरी दही दूध भक्षुने तमाळ मिळे नवल केले सारी. कृष्ण प्रेममूर्ती नामदेवराय वर्णन करतात. भगवान परमात्मा बाल्यावस्थेमध्ये रांगत असताना रांग तुरंगणी चोरी तो लोणी, रांगत असताना लोणी चोरायची. लोणी चोरता चोरता भगवान परमात्मा आता भिंतीला धरून उभा राहू लागलेले आहेत. लहान लेकरू जे असतं ते अगोदर कशाचा तरी आश्रय घेतं आणि नंतर उभा राहतं. भिंतीला धरून भगवान परमात्मा उभा राहायचे. पण उभा राहत असताना भिंतीचा वास यायचा. पूर्वीच्या काळच्या भिंती म्हणजे मातीच्या भिंती. मातीचा वास आला की भगवान परमात्मा त्या भिंतीला चाटायचे. मला वाटतं आपण सगळे बसलेलो जेवढे येतं जुने जुने लोक, हे पोरं जर सोडले तर, हे लेकरं जर सोडले तर इथं बसलेल्यापैकी सगळ्यांनी माती खाल्लेली आहे. माती खाल्ली म्हणून चांगले आहेत आपण, माहिती आहे का? आपण प्रत्येकजण भिंतीचा आश्रय घेत असताना उभा राहिलेलो आहेत. आणि उभा राहत असताना बऱ्याच जणांनी म्हणण्यापेक्षा जेवढे जुने येतं त्या सगळ्यांनी भिंती चाटिलेल्या आहेत. एवढ्या चाटिल्या की तिथं लिपू परेशानी झाली घरच्या लक्ष्मीची. एवढी माती खाल्ली आपण. पूर्वीचे लोक माती खात होते, माती खाल्लीही पाहिजे. पण आता माती खाण्याचं भाग्य यांच्या जीवनामध्ये नाही. मातीचे घरं राहिले नाही आणि सिमेंट खाण्याची सोय नाही. परिस्थिती अशी झालेली. म्हणून आता माती जर खायची जर असेल तर माती विकत मिळते महाराज. खाण्याची माती स्वतंत्र विकत मिळते. ती विकत माती आणून लोक खाता येत. माती खाल्ली पाहिजे. भगवान परमात्मा भिंती चाटायचे आणि वेळेच्या अभावी आता भगवान परमात्मा लवकरच भगवान परमात्म्याने उंबरठा ओलांडला. ओलांडल्याच्या नंतर उंबऱ्याच्या बाहेर भगवान परमात्मा गेले. गेल्याच्या नंतर अनेक मित्रमंडळी भगवान परमात्म्याबरोबर जमू लागलेली आहेत. पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या वगैरे वगैरे अनेक मित्रमंडळी भगवान परमात्म्याची निर्माण झाली. अनेक मित्रमंडळीबरोबर बरेच दिवस भगवान परमात्म्याने व्यतीत केल्याच्या नंतर एके दिवशी भगवान परमात्म्याने पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात, का रे, आपला जन्म गोकुळामध्ये झाला आहे. दही दूध तूप लोणी आपल्या घरामध्ये देवाने पुष्कळ दिले, मग तुमचे चेहरे असे पडके काय आहेत? गोपाळाने प्रामाणिकपणाने सांगितलं. म्हटले, कृष्णा, देवाने भरपूर दिलं रे म्हटले, पण आमची माय देत नाही म्हणले आम्हाला. आमची माय आम्हाला देत नाही. मग काय करते माय? मथुरेच्या बाजाराला घेऊन जाते. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. गवळणी त्या तिकडे घेऊन जातात. आमची माय मथुरेला घेऊन जाते, आम्हाला देत नाही. भगवान परमात्मा म्हटले, खायचंय? म्हटले, खायचंय. म्हटले, खायचंय. म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने एक मंडळ स्थापन केलं. गुरुवरे वैकुंठवासी बाबा त्या मंडळाचं नाव सांगायचे, अखिल भारतीय बालविद्या चौर्य प्रसारक मंडळ. भगवान परमात्म्याने लगेच पद वाटून दिले. पेंद्याला सचिव केलं. सचिव चांगला केला पाहिजे बरं का संस्थेचा. ज्या संस्थेचा सचिव चांगला आहे ती संस्थेची भरभराटी झाल्याशिवाय राहत नाही. सचिव गदळ असला की संस्था माघारी येते रिवर्स. विठ्ठला विठ्ठल. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं सगळ्यात बोलकं हे, आणि सचिव बोलका असला पाहिजे संस्थेचे कामं करण्याकरता. पेंद्याला सचिव केलं. वाकड्या बोबड्या वगैरे कोषाध्यक्ष, खजिनदार, विश्वस्त बाकीचे सगळे केले आणि अध्यक्ष स्वतः झाले. स्वतः अध्यक्ष झाले भगवान परमात्मा. आणि मग अध्यक्ष भाषण भगवान परमात्म्याने केलं. चला म्हटले, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला दही दूध तूप लोणी जर खायचं असेल तर माझ्या मागे या. पेंदे म्हटला, देवा तुझ्या मागे जर आलोच
तर किती देशील केव्हा देशील आजी देतो पोटभर देणार आजच देणार पुरे म्हणाल तोरी सगळे गोपाळ तयार झाले आणि चोरी करायला लागले आज या गवळणीच्या घरी चोरी उद्या त्या गवळणीच्या घरी चोरी करता करता गोकुळामध्ये सगळा धुमाकूळ घातला गोकुळवासियांनी गवळणीने गारहाने सांगण्याकरता यशोदेच्या अंगणामध्ये यायचं आणि सांगायचं अगं यशोदे काय कार्ट जन्माला घातलंस गुरुवारी आमच्या मारुती बाबांचा शब्द आहे ते कार्ट काय इबलीस कार्ट आहे म्हटले तुझं सांगून तर ऐकतच नाही आणि खोड्या केल्याशिवाय राहत नाही किती खोड्या सांगायचे याच्या अरे एक खोडी का दोन याच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू आटे एवढ्या खोड्या आहेत म्हटले अतिशय खोड्या येतात पण एवढ्या खोड्या गवळणीने सांगायच्या तोंड दुखेपर्यंत तरी यशोदा मातेने म्हणायचं बाळ सगुण गुणाचे ताने माझं बाळ हे फार गुणाचं आहे आमचे गुरुवारी सांगत असतात सख्खी आई तीच आहे की ते हे पोराने अपराध केले तरी ते खोडकर पोरग तिला वाटतच नाही आणि ज्या आईला वाटतं हे फार खोडकर आहे समजायचं हे सख्खी नाही काहीतरी तुका म्हणे येथे काहीतरी आहे अनेकांनी सांगायच्या खोड्या यशोदेचा विश्वास पटेना देवाला वाटलं माय लयच प्रामाणिक आहे आपली म्हटले लय भोळी दिसायली घरीच चोऱ्या करू आता देवाने घरी चोऱ्या करायला सुरुवात केली मग घरची चोरी पकडले आणि मग म्हटले आता घरी राहता कामा मग गायीकडे पाठवलं गायीकडे पाठवत असताना लहान लहान बछडे वगैरे घेतलेले भगवान परमात्म्याचा शृंगार केला डोक्याला मोर पिसारा बांधला खांद्यावरती कांबळी हातामध्ये काठी पावा वगैरे सगळे साहित्य दिले आणि एवढ्या अवस्थेमध्ये एवढ्या शृंगार करून भगवान परमात्मा गोकुळातून लहान लहान वासरे घेऊन जाऊ लागलेत भगवान परमात्म्याला जात असताना गोपाळाने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर पेंद्या म्हटलं अरे आपला बॉस निघाला म्हटले आपला मुकादम निघाला आहे आपण काय करायचं मागे चला म्हटले आपणही सगळे पोरं तयार झाले ही कमिटी हे मंडळ सगळेचे सगळं मंडळ अध्यक्षाबरोबर गेलं दररोज जायचे यायचे आणि मग उरलेल्या वेळेमध्ये कधी कधी ते काय करायचे यमुनेच्या काठावरती खेळ खेळायचे खेळ खेळत असताना कधी हमामा कधी हुतुतू कधी हुंबरी कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीने तर कधी विटे दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी विटे दांडूचा खेळ खेळायचे अशा पद्धतीने बक पोरा त्रिगुण खेळ मांडू पोरा यमुनेच्या काठावरती जे भगवान परमात्मा अनेक खेळ खेळले त्याच्यामध्ये विटी दांडूचा खेळ खेळले विटी दांडूचा तेवढा खेळ तेवढी लीला आपण फक्त 5 मिनटं बघू 5 मिनटामध्ये आणि शेवा आटोपते घेऊ विटी दांडूचा खेळ मला वाटतं आपण सगळे खेळलेलो आहोत विटी दांडूचा खेळ म्हणजे फार मर्दानी खेळ महाराज पूर्वीच्या काळामध्ये खूप खेळला जायचा आता सध्याच्याही काळामध्ये विटी दांडूचा खेळ खेळतात नाही असं नाही पण पूर्वीच्या काळामध्ये जेवढा खेळत होते तेवढा आता खेळत नाहीत पण विटी दांडूचा खेळ आपण सगळे तुम्ही खेळलेले विटी दांडूचा खेळ तुम्ही खेळलेले बाबा चांगला खेळलेले आपल्याला खेळायचं थोडा आता सध्या म्हणजे लीला बघायची नाही याची मला प्रश्नाचे उत्तर पाहिजेत फक्त विटी दांडूच्या खेळामध्ये 2 वस्तू असतात लेकरं नाहीत का इथं हे लेच बारकाले यांना विटी दांडूचा खेळच माहिती नाही माहिती आहे तुम्हाला विटी दांडूचा खेळ माहिती सगळ्यात वयस्कर ह्याच्यात काय मग इथं इकडं बघा आता विटी दांडूच्या खेळामध्ये किती पदार्थ असते 2
एक एवढा एक असतंय त्याला काय म्हणते दांडू, आणि एवढी एवढी असते ती येटी आहे ना, विटी. विटी आणि दांडू. ते विटी दांडू खेळण्याकरता जमिनीमध्ये एक खड्डा खाणला जातो, त्याला काय म्हणतात? आठवाय ना, वय झालंय त्याचं बी काय. एक जमिनीमध्ये खड्डा खाणला जातो, त्याला काय म्हणतात? गल म्हणतात. मग ते गडी वाटून घेत असताना काही वरून गडी आणि काही खालून गडी, अर्धे अर्धे गडी केले जातात. तुम्हाला माहिती आहे ना? हां, तुम्हीच बरेच जर पुढे येता. त्या विटी दांडूच्या खेळामध्ये अर्धे गडी वरून अर्धे गडी खालून. मग खालचे जे गडी असतात ते खालून राहतात विटी झेलण्याकरता, आणि वरचे गडी विटी त्या गलीवरती विटी ठेवायची आणि दांडूने विटी पेलणं कोलणं त्याला दोन्ही म्हणतात, पेलायची. ते पेलत असताना दोन पद्धतीने पेलतात. एक अशी पेलायची आणि दुसरी अशी पेलायची. जसं ज्याचा स्वभाव असेल तशा पद्धतीने अशी पेलायची विटी. वरून विटी पेलली गड्याने की खालच्या गड्याने विटी काय करायची, आणि जर खालच्या गड्याने विटी झेलली, गडी काय झाला? हा, बाद झाला. आऊट म्हणायचं नाही. हे विटी दांडूच्या खेळामध्ये आऊट नाही, बाद झाला गडी. आणि विटी हातातून निसटली, खाली पडली की लगेच तो गडी काय करतो? विटी हातात घेतो, नेम धरतो असा दांडूचा, आणि नेम धरून काय करतो? दांडूला मारतो. मारल्याच्या नंतर विटी दांडूला लागली की तरी गडी काय होतो? बाद होतो. आणि हुकली विटी की लगेच मग तो गडी दांडू हातामध्ये घेतो. तुमच्याकडेच कवरक बघा बाबा आता. दांडू हातामध्ये घेतो आणि विटीपर्यंत जातो. विटीपर्यंत गेल्याच्या नंतर मग त्याच्यावरती असं कोण्यावरती मारतो. ती बाजूने कारागिराने ती साळलेली असते विटी. बरोबर त्या आणेवरती दांडू मारला की विटी काय होते? उडते. त्या विटी दांडूच्या खेळाचं वर्णन करत असताना आता जे प्रमाण दिलं नाथ महाराजांनी त्याचं गाथेमध्ये, विटी दांडू या प्रकरणामध्ये गोड वर्णन केलेले. नाथ उडाली की मग आबग दुबग टिबग चोबग करत 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 तो असं पाडीत राहतो टोले. पाहणारे बाकीचे गडी म्हणतात आता तरी पडन, नंतर तरी पडन, सारखं टक लावून बघतात. पण काही काही असे गडी असतात खाली लवकर पडूनच देत नाहीत. आणि मग त्या विटी दांडूच्या प्रकारामध्ये एक कावड हाणण्याचा प्रकार असतो. कावड हाणण्याचा प्रकार, कावड माहिती आहे ना? कावड हाणण्याचा प्रकार आपल्या इकडची कावड माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. ते कावड हाणत असताना कावड दोन पद्धतीने हाणले जाते. किती पद्धतीने? कोणत्या? दोन पद्धतीने नाही, कावड अनेक पद्धतीने हाणले जाते. पहिला प्रकार कावड हाणण्याचा आहे. डाव्या हातामध्ये विटी घ्यायची, उजव्या हातामध्ये दांडू घ्यायचा. विटी अशी उडायची वरती आणि उजव्या हातातल्या दांडूने टुचकून हाणायची. बरोबर आहे? टुचकून नाही महाराज, जेवढी ताकद आहे तेवढी असं रेलून त्यात विटेला दणका द्यायचा, कच्चून हाणायची. हा एक प्रकार आहे. दुसरा एक प्रकार कावड हाणण्याचा. हातातलं झालं का आता? हे कळतंय का? हां, जुन्या माणसालाच कळतंय. तिडीमिडी आणि चौघोडा हा, तिडीमिडी नाही, चौघोडा. हे असा हात करायचा, याच्यावरती विटी ठेवायची, विटी अशी झाल्याची आणि उजव्या हातातल्या दांडूने मारायची. हा एक कावड हाणण्याचा प्रकार. तिसरा एक प्रकार आहे कोपरावरती विटी ठेवायची इथं, हां, आणि इथून अशी वर झेलायची विटी, उजव्या हातातल्या दांडूने ती मारायची. हा तिसरा प्रकार कावड हाणण्याचा. आणखी एक चौथा प्रकार आहे, त्याला चामुंडोळा म्हणतात. चामुंडोळा. हा, हा जो डोळा दिसतो आपल्याला, डोळ्याच्या खाली कोर आहे, कोर खाली खड्डा, त्या खड्ड्यामध्ये विटी ठेवायची. पण ही विटी मारत असताना फार सावधान होऊन मारावं लागते, नाहीतर चाळाच फुटतो. अशी विटी ठेवायची, पुढे अशी फेकायची ती आणि उजव्या हातातल्या दांडूने मारायची. हा एक प्रकार आहे. आणखी एक प्रकार आहे खाली पल्ले पाय त्याला म्हणतात. खाली फंजा जो आहे आपला पायाचा, फंजाचे बोट असे वरती करायचे असे आणि त्या खड्ड्यामध्ये विटी ठेवायची आणि विटी अशी उडवायची.
ओढिल्याच्या नंतर उजव्या हातातल्या दांडूने मारायची. किती प्रकार झाले आता? 7-8 प्रकार आहेत त्याचे. मग अशी कावड मारली की मग गड्याने त्या काय करायची, कावड आणायची. ती कावड आणत असताना काय म्हणायचं त्या गड्याने? आपल्या भागामध्ये काय म्हणतात? कवडी 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 म्हणतात का नाही? बरोबर आहे का नाही? कवडी कवडीच म्हणतात ना, कवडी कवडीच म्हणतात, कवडी कवडी. पण ती विटी घेऊन कवडी कवडी म्हणून धूम ठोकायची. गलीपर्यंत येईपर्यंत त्याने दम घ्यायचा नाही. दम गेला मध्ये की कावड काय झाली? लांबली. कावड आली तर पहिल्याच दमात, एकदा दममध्ये गेला की कावड काय झाली? लांबली. मग ती लांबलेली कावड किती लांबून काही सांगता येत नाही. मला वाटतंय आपल्या गावातल्या बऱ्याच कावडी आपल्या कारळ्याच्या पांडेपोखरीपर्यंत तरी आल्या असते ना. आणि त्यावेळेस खेळलेल्याचे राज बी बऱ्याच जणांचे द्यायचे राहिले असते ना अजून. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, अजून खेळ खेळा ते राज फेडून टाका. राज ठेवू नये, राज फेडले पाहिजे. अशा पद्धतीने हा मर्दानी खेळ विटी दांडूचा भगवान परमात्मा यमुनेच्या काठावरती सर्व गोपाळांच्या समवेत खेळतात. खेळता खेळता बाकीची कोणाची तक्रार नाही, पण पेंद्या खुणायला लागला कृष्णाला. देवा, काही काही कोवळ्या पोटाचे असतात बघा, कोवळ्या पोटाचे, कोवळ्या भुकीचे असतात. ते खात नाहीत जास्त, थोडंच खातात, पण पुन्हा पुन्हा लागत आहे, पुन्हा पुन्हा लागत आहे. म्हणून किती वेळ झाला तरी बी त्याला खायला लागत आहे, तेवढं काय ना. कवळ्या पोटाचे असतात. तसं पेंद्या हा कोवळ्या पोटाचा होता. खुनितोय खुनितोय, कृष्ण काही लक्ष द्यायना. कृष्णाला चिमटा घेतला आणि सांगितलं, अरे बघ ना याचं काय म्हटले, भूक लागली म्हटले. भगवान परमात्मा म्हटले, सचिवाला भूक लागलेली, खेळ मोडावा लागतो. सांगितलं भूका लागल्यात, हो म्हटले, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. आणा शिदोऱ्या म्हटल्याच्यानंतर प्रत्येक गोपाळाने आपापली शिदोरी एकत्रित केली. एकत्रित केलेली शिदोरी भगवान परमात्म्याने आपल्या हातावरती घेतली. सर्व गोपाळांना कमळाच्या फुलाच्या आकाराकार बसवलं. मध्यंतरी भगवान परमात्मा उभा राहिले आणि हास्य विनोद करत करत गप्पा मारत मारत अशा प्रकारचा प्रसाद भगवान परमात्मा काल्याचा सर्वांना देत आहेत. याचं वर्णन करत असताना परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकाचार्यजी महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलं. बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुणकवलं तत्फलानिंगुरीषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुहृदौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री देव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली. अशा पद्धतीने द्वापार युगामध्ये यमुनेच्या काठावरती कळंबाच्या झाडाखाली भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांच्या समवेत जो काला केला, त्याच काल्याचं प्रतीक म्हणून श्री महाशिवरात्रीच्या निमित्ताने चालत असलेला आपल्या करळेश्वराच्या उत्सवाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम उत्सव, या उत्सवाची आज सांगता त्याच सूक्ष्म रूप अवस्थेमध्ये भगवान परमात्मा येऊन आपल्याला देखील प्रसाद देत असतात. त्याच प्रसादाचं प्रतीक म्हणून आज काला आहे. आणि या काल्याची चिंतन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ आणि गावातील सर्व चव्हाण महाराज असतील, बालाजी महाराज, ऋषिकेश महाराज वगैरे आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं हे माझ्याकडं आली. पण माझ्याकडे येत असताना ही विष्णू जगताप या व्यक्तीकडे आलेली नाही आहे. कारण विष्णू जगतापला कोणीही ओळखत नाही. हे जी सेवा येते प्रत्येक गावामध्ये परंपरेने गुरुवारे बाबांचा सेवक आणि गीता मंदिराचा सेवक या नात्याने ही सेवा माझ्याकडे येत असते. आणि याच नात्याने मी देखील ती सेवा करत असतो. महंतन अध्यक्ष म्हणून नाही करत महाराज, त्याच भावनेने त्याच दृष्टीने करत असतो. आणि त्यातले त्यात आपल्या गावाचा आणि आपला फार ऋणानुबंध सगळ्याच गोष्टीने आहे. आणि हा जसा व्यावहारिक दृष्टीने ऋणानुबंध आहे, तसा पारमार्थिक दृष्टीने गुरुवारे बाबांनी आपल्या गावामध्ये अनेक कीर्तनं केलेले आहेत, अनेक कीर्तनं केलेले आहेत. आपण सगळी मंडळी त्याला साक्षी आहोत. त्याच पद्धतीने नवीन थडीमध्ये आता आपल्या गावातून हे जी महाराज मंडळी आहेत त्याच्यामध्ये गुरुबंधू असणारे आमचे बालाजी महाराजांनी मी 4 वर्ष आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बरोबर होतो, उद्धव महाराज बरं का. पण 4 वर्षामध्ये आम्ही किती वेळच बोललो ते एकमेकाला त्यांनाच विचार, फक्त जास्तीत जास्त 4-5 वेळच.
कारण तेही अंतरंग होते ते त्यांच्या अभ्यासामध्ये, आणि आम्ही तर भानावरच नव्हतो आळंदीमध्ये, कोणाशीच संबंध नाही आमचा. म्हणून आमचा अभ्यासामध्ये त्या कालामध्ये जात असताना जास्त ओळखी नाही, काय नाही करायच्या. पण हे कारळाचे महाराज आहेत, बालाजी महाराज, एवढीच ओळख. पण संसार सुटल्याच्या नंतर थोडी जवळीकता आली पारमार्थिक दृष्टीने, आणि त्याचंच प्रतीक म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं गुरुवारी बाबांची सेवा म्हणून ही खऱ्या अर्थाने माझ्याकडं आली. त्या पद्धतीने प्राप्त वेळेमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये येऊन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबा आदी सर्व संतांच्या चरणी, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांच्या, वैकुंठवासी श्रीगुरू बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, वैष्णव, वारकरी, टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, महाराज मंडळी, गुरुबंधू मंडळी, अगदी गुरुतुल्य अशा प्रकारची मंडळी सर्वांच्या चरणी मनोभावाने समर्पित करतो, वाणीला विराम देतो.